तर नमस्कार सर्वांना. डी ड्रीमचं जे नवीन अपडेट आहे तर ते आलेलं आहे. तर आपण बघूया ते काय अपडेट आलेलं आहे. तर आपल्याला आपली जी वेबसाईट आहे तर तीच टाकायची आहे www.mydream.com असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे असं ओपन होतं. इथे बघू शकता खूप छान असं कलरफुल दिसायला लागलंय. मस्त आधीच्या पेक्षा जरा थोडी अट्रॅक्टिव्ह अशी ही आपली वेबसाईट दिसतेय आता. इथे सगळे प्रोडक्ट त्यांनी दिलेले आहेत. इथे बघू शकता हे सगळे. त्याचबरोबर इथे ऑफिस चा टायमिंग दिलाय, कॉलिंग नंबर आहेत, मेल आहे, त्याचबरोबर ॲड्रेस आहे. इथे सगळी टोटली माहिती दिलेली आहे. Facebookचं दिलंय, Instaचं दिलेलं आहे, YouTubeचं दिलेलं आहे. पेमेंटचं जे काही आलेलं आहे तर ते सुद्धा दिलेलं आहे. बाकी सगळी टोटली इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इथे दिलेली आहे. सो त्यानंतर आपल्याला आपलं जे लॉग इन आहे तर ते काय आहे इथे बघू शकता तुम्ही. आवर लोकेशन इथे होम आहे. त्यानंतर इथे लॉग इन अँड साइन अप आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपली जी मेंबर आय डी आहे, आपली मेंबर आय डी टाकायची आहे. त्यानंतर साइन इन करायचं आहे. तर आपल्याला जेव्हा आपली जी आय डी आहे ती ओपन होते तेव्हा इथे बघू शकता अशा प्रकारे येतं आणि खूप छान असं अट्रॅक्टिव्ह दिसतं ना, की खरंच छान वाटतं ते इथे. तर इथे बघू शकता इथे लाईव्ह जो टायमिंग आहे तो शो होत आहे. त्यानंतर आजची डेट आहे इथे. तर इथे माझं नाव आहे, आय डी आहे. माझी आय डी गोल्ड आहे त्यामुळे इथे गोल्ड आलेलं आहे. सो माझी जी आय डी आहे तर ती 25 सप्टेंबरला ॲक्टिव्ह केलेली होती. सो ते ॲक्टिव्हेशन डेट आणि रजिस्ट्रेशन डेट सेम डे आहे. सो त्याच्यानंतर इथे खाली तुमचं जे इन्कम आहे तर ते दिलेलं आहे, टोटल इन्कम. इथे बँकेची इन्फॉर्मेशन आहे, त्याचबरोबर रिवॉर्ड डिटेल इथे दिलेले आहेत आणि इथे जो आहे तर तो आहे लास्ट 7 डेज अर्निंग ग्राफ. त्यानंतर डाउनलाईन मेंबरचं जे आहे तर ते इथे दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सपोर्टमध्ये काही टाकलं असेल तर इथे जे नोटिफिकेशन आहे तर तिथे नोटिफिकेशनच्या इथे सुद्धा तुम्हाला तिथे येऊन जाईल. त्यानंतर आता ह्या ज्या 3 लाईन आहेत तर त्या 3 लाईनमध्ये सेम आहे. काही जास्त फरक झालेला नाहीये. फक्त थोडंफार चेंजेस केलेला आहे. म्हणजे ते थोडे हे जे अल्फाबेट आहे तर ते थोडे अट्रॅक्टिव्ह दिसतायत आणि थोडं कलरफुल दिसायला लागले. हा जो डॅशबोर्ड आहे सेम डॅशबोर्ड आहे. इथे बघू शकता इथे तुमची प्रोफाईल आहे. प्रोफाईल ओपन केल्यानंतर इथे बघू शकता की इथे सगळी ही माहिती आहे आपली. त्यानंतर इथे नवीन जे ॲड आलेलं आहे ते म्हणजे नॉमिनी डिटेल्स. तर नॉमिनी आपण कोणाला करायचं आहे ते त्याचं नाव लिहायचं आहे, त्याची डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे आणि रिलेशन लिहायचं आहे, काय आहे ते, आणि सबमिट करायचं आहे. मी अजून टाकलेलं नाही आहे नॉमिनी. म्हणजेच की आपला जो बिझनेस आहे तो आपल्यानंतर कोणाकडे द्यायचा. तर ते नॉमिनी हे इतकं छान वाटलं ना मला. हे खूप आवडलं हे जे झालेलं आहे ते. त्यानंतर इथे आपला जो पासवर्ड आहे तर ते पासवर्डचे डिटेल्स असतात. पुन्हा आपल्याला इथे जायचं आहे. सेम असंच KYCचं तर तुम्हाला सांगितलं होतं KYC कशी करायची ते. सो हे अशा प्रकारे हे KYCचे इथे डिटेल्स आहेत. त्यानंतर इथे जेनॉलॉजी ट्री आहे. जेनॉलॉजी ट्री तर खूपच छान दिसायला लागलाय आता ओपन केल्यानंतर. हा इथे बघू शकता अशा प्रकारे हा जेनॉलॉजी ट्री आहे इथे. हा माझाच आय डी आहे तिथे. हा इतका जेनॉलॉजी ट्री आहे. त्यानंतर इथे स्पॉन्सर जेनॉलॉजी आहे. इथे आपलं ऑर्डर आहे, पे आउट आहे. त्याचबरोबर आता खाली बऱ्याच जणांना जे आहे तर ते सपोर्ट कुठे आहे हे समजत नव्हतं. तर सपोर्ट जे आहे तर ते एकदम खाली इथे दिलेलं आहे. सो मी सुद्धा सपोर्टमध्ये टाकलेलं होतं. जेव्हा आपण सपोर्ट हे करतो टाकतो त्यांचं जर आन्सर आलं तर इथे बघा क्लोज दिसतं. जेव्हा त्यांचा रिप्लाय वगैरे येतो इथे मला रिप्लाय आला होता. मी टाकलं होतं. सो इथे माझं जे आहे तर ते क्लोज केलेलं आहे. त्यानंतर इथे दुसरं मी टाकलेलं होतं स्टेटस एक. सो ते सुद्धा त्याचं मी अजून ओपन केलेलं नाहीये. सो ते ओपन केल्यानंतर ते जेव्हा मी बघेन तेव्हा ते सुद्धा मॅटर क्लोज होऊन जाईल असं येतं. त्यानंतर इथे जे आहे तर ते आपलं पेआउट असतं. तर आपण आत्तापर्यंत किती पेआउट घेतलेलं आहे ते सगळं येतं. त्याचबरोबर ॲडमिन चार्जेस किती कट झालेला आहे, TDS किती कट झालेला आहे,
तर हे सर्व याच्यामध्ये माहिती येत असते. सो पुन्हा आपण जाऊया आपल्या डॅशबोर्डवरती. हे इथे दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रोडक्टमध्ये जाऊया आपण. प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर 1100 रुपयाने आपण ID लावू शकतो. त्याचबरोबर इथे सगळे प्रोडक्ट सेम ॲज इट इज आहेत. ज्याप्रमाणे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सेम तसेच आहेत. फक्त इथे कॅटेगरीसुद्धा आता दिलेली आहे की वुमन केअरची कॅटेगरी, त्याचबरोबर हे जे सप्लिमेंट आहेत, फूड सप्लिमेंट आहेत, पर्सनल केअर आहे आणि कॉस्मेटिक, हे असे 3 कॅटेगरी दिलेले आहेत. तर ती कॅटेगरी चूज करून तुम्हाला इथे जे आहे तर ते हे करायचं आहे, तुम्हाला तुमचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. तर आता बऱ्याच जणांना काय होते की लॉग आउट कुठून करायचं हे सुद्धा समजत नाहीये. तर कधी कधी लॉग आउट करताना काय करायचं, मोबाईलमध्ये होत नाही तर आपण डेस्कटॉप साईट जी आहे तर ती ओपन करायची. त्यानंतर इथे जे छोटं आहे तर ते आपलं प्रोफाईल दिसतं आणि इथे लॉग आउटचं हे ऑप्शन येतं. तर लॉग आउट केल्यानंतर पुन्हा तुमची जी ID आहे तर ती अशी होणार आहे. आणि त्यानंतर आता आधी जे होतं, जे न्यू मेंबर आपण ॲड करत होतो त्यांच्यासाठी इथे खाली येत होतं की ॲड न्यू मेंबरची न्यू ID ओपन करायची असेल तर. पण आता जे आहे ते वरती आहे आणि इथे न्यू ऑन आवर प्लॅटफॉर्म जॉईन अस इथे टिक करायचं आहे. त्यानंतर सेम फॉर्म आहे, लेफ्ट राईट इथे नाव लिहायचं आहे, स्पॉन्सर ID लिहायचा आहे, ॲड्रेस टाकायचा आहे आणि साइन अप करायचं आहे. सेम जशी आपण आधी ID ओपन करत होतो सेम अगदी तसंच आहे. काहीही त्याच्यामध्ये चेंज झालेला नाहीये. परंतु इतकंच की थोडंफार ह्याच्यामध्ये काही ॲड करायचं होतं, नॉमिनी ॲड करायचं होतं, ते ॲड केलेलं आहे. त्यामुळे आता ID लावणं खूप सोपं झालेलं आहे आणि बिझनेस जो आहे तो अजून जास्त असा ट्रस्ट वाढतोय बिझनेसवरती, ह्या ज्या कंपनीवरती. त्यामुळे अजूनही कोणी जॉईन केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा. म्हणजे तुमचं जे इन्कम सोर्स आहे तर ते लवकरात लवकर वाढवा. तर अशा प्रकारे हे जे कंपनीमधले जे चेंजेस आहेत तर ते झालेले आहेत. सुरुवातीला जे नवीन आहेत त्यांना थोडंसं हे हँडल करायला कठीण जाईल, परंतु जशी जशी आपल्याला सवय होईल तसं तसं आपल्याला हे व्यवस्थित हँडल करता येईल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.